नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे दोन्ही ठिकाणी कोर्टामध्ये काम करतो. दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारची कामं माझ्याकडे असतात. हा व्हिडिओ जो आहे हा कायद्याबद्दलच्या माहितीसाठी आहे, जाहिरातीसाठी नाही. याची नोंद घ्यावी. आजचा विषय आहे की बक्षीसपत्र करताना त्यात अटी शर्ती घालाव्यात का, घालता येतात का आणि कशा प्रकारच्या घालाव्यात. आता याच्यात प्रॉब्लेम म्हणजे हा विषय घेण्याचं पार्श्वभूमिका अशी की अनेक ठिकाणी वृद्ध आईबापाकडनं मुलं बक्षीसपत्र करून त्यांची सर्व प्रॉपर्टी घेऊन टाकतात आणि ती प्रॉपर्टी घेतल्यावर त्या आईबापांची निगा राखत नाहीत, त्यांना जेवण वेळेवर देत नाहीत, त्यांना घरातून हाकलून दिलं जातं, त्यांच्याशी दुर्व्यवहार केला जातो, त्यांना मारहाण केल्या जाते. अशा प्रकारच्या हृदयद्रावक घटना आपल्या समाजात घडत आहेत. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. खूप वाईट वाटतं जेव्हा पोटची मुलं आपल्या आईबापांची खराब वागतात, म्हाताऱ्या आईबापांना घराबाहेर हाकलून देतात, सुना सासूचा आणि सासऱ्याचा छळ करतात, मुलं आईबापाचा छळ करतात. त्यामुळे मित्र हो, असं करू नका. ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलंय, ज्यांनी या जगात तुम्हाला आणलंय, ते जिवंत देव आहेत. त्यांच्याबद्दल असे घाणेरडे प्रकार करू नका. आणि याच्यातनंच हा विषय सुरू होतो. विषयच असा आहे की आईबापांनी जर गिफ्ट डीड करायची असेल तर गिफ्ट डीड कॅन्सल करता यावी असे मुद्दे त्या गिफ्ट डीडमध्ये टाकावे लागतात, त्या बक्षीसपत्रामध्ये टाकावे लागतात. आई वडील जर मुलांना बक्षीसपत्राने जर मिळकत देत असतील तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये असा टाकावा लागतो की सदरील बक्षीसपत्र मिळाल्यानंतर घेणाऱ्याने म्हणजे बेनिफिशियरीने, ज्याच्या हक्कात बक्षीसपत्र करून दिलं जातोय, त्याने जर आई वडील बहीण यांची योग्य ती काळजी घेतली नाही, औषधोपचार केले नाही, खाऊपिऊ घातले नाही, त्यांना बेघर केले, अन्यथा हाकलून दिले, मारहाण केली, तर सदर बक्षीसपत्र रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार बक्षीसपत्र लिहून देणाऱ्याचे असतील व सदर बक्षीसपत्र रद्दबातल ठरेल अशी ही अगदी याच भाषेमध्ये ही अट टाकणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी काय होतं की अविवाहित बहिणी असतात किंवा विधवा बहिणी असतात, ज्यांचे बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार असतात, त्या बहिणी सुद्धा प्रेमाखातर भावाला हक्कसोड पत्र लिहून देतात किंवा बक्षीसपत्र करून देतात. अशा परिस्थितीमध्ये हा जर जो मुद्दा आहे, ही जी अट आहे, ही जर टाकल्या गेली की सदरील बक्षीसपत्र, एक तर ही प्रॉपर्टी जी आहे किंवा ही मिळकत आहे, ही बक्षीसपत्र ज्याच्या हक्कात करून दिलं जातोय त्याच्या नावावर तेव्हाच ट्रान्सफर होईल जेव्हा आई आणि बाप दोघेही मृत्यू पावतील. जोपर्यंत ते हयात आहेत ही प्रॉपर्टी ट्रान्सफर होणार नाही, याची मालकी त्याच्या नावावर जाणार नाही, सातबाऱ्यावर त्यांचं नाव चढणार नाही. दुसरी गोष्ट, जर केली असेल आणि जर त्यानंतर आई वडिलांची सेवा केली नाही, त्यांना घराबाहेर काढलं, त्यांचे औषधोपचार केले नाही, त्यांना मारहाण केली जाते आहे, घरगुती हिंसाचार त्यांच्यावर केला जातोय, त्यांना वेळच्या वेळी जेवण दिलं जात नाहीये, तर त्या वृद्ध आईबापांना संपूर्ण अधिकार आहेत असा बक्षीसपत्र रद्द करण्याचे. पण कायदा ही फार स्पेसिफिक आहे. त्यावर माननीय सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आलेले आहेत. त्यात असं म्हटलेलं आहे की
असं कुठलंही जर बक्षीसपत्र तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला अशा अटी शर्ती टाकणं गरजेचं आहे. जर अशा अटी शर्ती नसतील आणि मुक्त बक्षीसपत्र जर दिलं असेल तर त्यानंतर मात्र ते बक्षीसपत्र रद्द करणं अवघड होतं. पण तुम्ही नक्कीच जरी अशी अट नसेल तरी वृद्ध आईबाप कोर्टामध्ये जाऊ शकतात. माननीय जिल्हाधिकारी जे असतात कलेक्टर त्यांच्याकडे एक विभाग बनवलेला आहे वृद्ध लोकांसाठी, जिथे वृद्ध लोकांवर अन्याय झाला आहे, बक्षीसपत्र घेऊन त्यांना घराबाहेर काढण्यात आलेलं आहे. तर अशा सर्व मिळकती त्या वृद्ध लोकांना परत मिळवून देण्यासाठी एक डिपार्टमेंट आहे, तुम्ही तिथेही जाऊ शकता. आणि दिवाणी न्यायालयात सुद्धा तुम्ही खटला दाखल करू शकता. आणि यासाठी तुम्हाला वकिलाचा खर्चही लागणार नाही. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर जिल्हा न्यायालयात तुम्हाला फ्री लीगल एड म्हणजे मोफत कायदेशीर मदत ही मिळते. तुम्हाला मोफत वकील मिळतो, तुमची केस मोफत लढल्या जाते, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. त्यामुळे काळजी करू नका. तुमच्याकडे जर पैसे नसतील फी द्यायची तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही फ्री लीगल एडमधनं कुठल्याही महाराष्ट्रातल्या जिल्हा न्यायालयात जाऊन तुम्हाला अशी मदत तुम्ही मागू शकता. मुख्य न्यायाधीशांना तुम्ही तशी विनंती करू शकता आणि त्या तुम्हाला न्यायालयातर्फे अपॉइंट केलेले वकील तुम्हाला देतात. त्या वकिलांची फी आणि पगार हा सरकार देते. त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. पण बक्षीसपत्र करताना खूप काळजी घ्या. बक्षीसपत्र हे आंधळेपणाने, आंधळ्या प्रेमात पोटी स्वतःचा भविष्याचा विचार न करता देऊ नये. आपल्याकडे खूप प्रसिद्ध असं एक केस आहे ज्याच्यात आपले जे सिंघानिया आहेत, नौपतलाल सिंघानिया, रेमंडचे जे मालक होते ओरिजिनल, ज्यांनी रेमंड कंपनीला खूप मोठ्या प्रसिद्धीवर आणलं, त्यांनी असंच प्रेमाखातर येऊन स्वतःच्या वृद्धापकाळात सर्व प्रॉपर्टी, सर्व शेअर्स सगळं आपल्या मुलाच्या नावाने देऊन टाकलं. आणि त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी त्या आईबापांना घराबाहेर काढलं आणि आज त्यांना मुंबईमध्ये एका छोट्याशा घरात राहायची वेळ आलेली आहे. कोर्टात खटले सुरू आहेत, पण प्रत्येक गोष्टीचे काही लिमिटेशन असतात, तसे त्यांनाही आहे. पण त्यांनी कुठल्याही प्रकारची स्वतःची काळजी घेतली नव्हती, अटी शर्ती टाकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना अशी या बक्षीसपत्रातनं दिलेली कुठली मिळकत परत मिळत नाही. त्यामुळे वकिली सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही बक्षीसपत्र करताना आंधळेपणाने प्रेमापोटी सही करू नका. चांगल्या वकिलांचा सल्ला घ्या, मगच करा. तुमच्या गावातल्या कुठल्याही वकिलाकडे तुम्ही जाऊन हा सल्ला घेऊ शकता. मलाच फोन करावा अशी अपेक्षा नाही. पण मला जर फोन करायचा असेल आणि सल्ला हवा असेल तर माझी अगदी छोटीशी 500 रुपये ही नाममात्र फी आहे. ती फी भरून मला सल्ल्यासाठी तुम्ही फोन करू शकता. हे लक्षात घ्यावं. मोफत सल्ला मला देता येत नाही. हा व्हिडिओ मी ऑलरेडी स्वखर्चाने मोफत तुमच्यासाठी यूट्यूबवर टाकतोय. त्यामुळे कृपया करून मोफत सल्ल्याची अपेक्षा ठेवून मला लाजिरवाणं करू नये, ही फार कळकळीची विनंती. आणि मोफत सल्ला देत नाही म्हणून चुकीचे कॉमेंट जे टाकतात त्यामुळे माझी बदनामी होत नाही, तुमची मनस्थिती दिसून येते समाजाला, हे लक्षात घ्या. परत आपण नवीन विषयावर बोलायला भेटूच. मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ त्या अनेक वृद्ध लोकांपर्यंत पोहोचवा जे ह्या प्रकारच्या त्रासात आहेत किंवा जे अशा प्रकारचं बक्षीसपत्र आंधळ्या प्रेमापोटी मुलांना लिहून देणार आहेत. लवकरच आपण नवीन विषयावर चर्चा करायला भेटूया. तोपर्यंत
सुरक्षित रहा, समाधानी रहा, आनंदी रहा. नमस्कार.